आयुष कोमकर हत्या प्रकरणातला सूत्रधार समजला जाणारा कृष्ण अंदेकर हा स्वतः पोलिसांना शरण आला, स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्याच्यानंतर आता त्याला गुन्हे शाखेने न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र या युक्तिवादामध्ये नेमकं काय काय घडलं हे खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ज्याच्यावरती या सगळ्या कटाचा सूत्रधार असल्याचे आरोप केले गेलेत त्याच कृष्ण अंदेकरने आपण किती साधे भोळे आहोत आणि आपला कसा या प्रकरणाशी काहीच संबंध नाहीये असा सगळा आव कोर्टात आणल्याचं पाहायला मिळालं। मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये आयुष कोमकर हत्या प्रकरण घडायच्या आधी सुद्धा जो एक कट या सगळ्यांनी रचलेला होता, अंदेकर टोळीने रचला होता, जो सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती ट्रॅप लावलेला होता, त्याचबरोबर सोमनाथ गायकवाडच्या टोळीतले आणखी काही गुंड आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा ट्रॅप लावलेला होता, अशी सगळी माहिती पोलीस तपासात समोर आली। या सगळ्या कटामधला जो मुख्य सूत्रधार या सगळ्या कटाचा होता तो होता कृष्ण अंदेकर। कृष्ण अंदेकरनेच त्यावेळेसच्या सुद्धा कटामध्ये हत्यारं पुरवणं असेल, रेकी करण्यासाठी मुलांची नेमणूक करणं असेल, गुंडांची नेमणूक करणं किंवा या गुंडांना राहण्यासाठी घर घेऊन देणं आणि मग या आरोपींवरती बाकीचे जे आरोपींचे सोमनाथ गायकवाडचे जे नातेवाईक वगैरे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे ते सगळं काही केलेलं होतं ते या कृष्ण अंदेकरने केलेलं होतं। सगळ्या गोष्टींच्या लिंक याच्यापासूनच सुरू होत होत्या, त्यामुळे त्या प्रकरणात सुद्धा याचं नाव होतं आणि त्याच्यानंतर आयुष कोमकर हत्या प्रकरणात सुद्धा त्याचंच नाव होतं। ते म्हणजे आपण पाहायला मिळतं की आयुष कोमकर हा या कृष्ण अंदेकरचा सख्खा भाचा आहे, सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे आणि त्याच्या हत्येचा आरोप, कट रचल्याचा आरोप जो आहे तो या कृष्णावरती होता। मुळात या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णा हा या सगळ्यांची लिंक आहे, सगळ्यात मुख्य लिंक हा कृष्णा आहे। त्यामुळे सरकारी वकील असतील किंवा मग तपास अधिकारी असतील या सगळ्यांनी वारंवार या कृष्णाला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आज कोर्टात केलेली होती। मुळात कृष्ण अंदेकर याने हत्यारं पुरवलेली आहेत या सगळ्यांना, त्यामुळे त्यांनी ही हत्यारं स्वतः पुरवली नाहीयेत तर एका तिसऱ्या व्यक्तीकडून घेऊन ही हत्यारं पुरवली। तर मग ही हत्यारं त्याने नेमकी कुणाकडून घेतली होती, हत्यारं घेण्यासाठी जी काही पैसे लागलेत, अमाऊंट लागले, ती त्याने कुठून उभी केली, ती त्यांनी स्वतः दिली की आणखी कोणी त्याला आर्थिक मदत करत होतं, या सगळ्याचा शोध लावायचा। त्याचबरोबर पोलीस तपासातून जी काही माहिती समोर आली त्याच्यानुसार बरीचशी वेपन्स, यामध्ये 4-5 वेपन्स आणल्याची माहिती होती आणि मग आतापर्यंत या प्रकरणामधली 2च वेपन्स आहेत जी रिकवर झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मग बाकीचे ही सगळे वेपन्स कुठे आहेत ते शोधायचे, त्यासाठी याची चौकशी होणं आणि जास्तीत जास्त चौकशी होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तो या प्रकरणातला मुख्य दुवा असल्यामुळे आणि सगळ्या आरोपींना जोडणारा तो व्यक्ती असल्यामुळे त्याच्याकडून सगळी माहिती, ऑथेंटिक माहिती जी आहे ती मिळू शकते आणि त्यासाठीच मग या सगळ्या आरोपींना एकत्र बसून, समोरासमोर बसून यांची चौकशी करायची। कारण आत्तापर्यंत या प्रत्येक प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या सुनावण्या झाल्या प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी मिसिंग असायचं। पहिल्या सुनावणीमध्ये जे आरोपी होते त्याच्यानंतर दुसऱ्या सुनावणीत दुसरे होते, तिसऱ्या सुनावणीत तिसरे होते, किंवा आत्ता हे प्रकरण ज्या 13 आरोपींच्या भोवती सगळं गोवलं गेलेली ही केस होती ते 13चे 13 आरोपी पहिल्यांदाच अटकेत आले। त्यामुळे मग या सगळ्याच 13 आरोपींची चौकशी ही एकसाथ समोरासमोर बसून करायची। त्यासाठी कृष्णाला जास्तीत जास्त PC मिळणं, पोलीस कोठडी मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे कृष्णाची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागण्यात आली होती। त्याचबरोबर पोलिसांकडे जी काही माहिती आहे त्या माहितीच्या नुसार हे सगळे आरोपी, जेव्हा आयुष हत्या प्रकरण झालेलं होतं त्यावेळी हे सगळे आरोपी फरार होण्याच्या आधी एकत्र होते, हे सगळे एकत्र फरार झालेले होते आणि त्यानंतर कदाचित हे वेगवेगळ्या ग्रुप्सनी डिवाइड झाले। म्हणजे जसं 4 आरोपी आहेत ते दक्षिणेकडे खाली गेले आणि तिकडे त्यांनी देवदर्शनं केली, उरलेले 4 आरोपी आहेत जे पुढे उत्तरेकडे गेले त्या भागात त्यांनी देवदर्शनं केली। मात्र त्यानंतर कृष्णा हा असा आरोपी होता जो एकटा या सगळ्यांपासून वेगळा झालेला होता आणि मग हा जेव्हा एकटा वेगळा झाला तेव्हा तो नेमका कुठे गेला, कुठे थांबलेला होता, कुठे लपला, त्याला लपायला जागा कोणी दिली, त्यावेळेसचे जे काही आर्थिक व्यवहार झाले त्याचे 11 दिवस तो फरार होता। त्यामुळे या 11 दिवसात तो कुठे कुठे गेला आणि मग तिथं जे काही त्याला राहण्या खाण्यापिण्याचे पैसे लागले असतील ते त्याला कुणी पुरवले, कुठून हे सगळा पैसा आणलेला होता हे सगळं सुद्धा शोधायचंय। या सगळ्यामध्ये आणखी कुणी त्याला याच्यात मदत केली का ते शोधायचंय। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा मुख्य लिंक तो असल्यामुळे यांचे CDR तपासणं असेल, DVR तपासणं असेल, म्हणजे यांचे फोन कॉल्सपासून ते आपल्याला जेव्हा दत्ता काळेचं प्रकरण झालेलं होतं, म्हणजे पहिला सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती जो काही ट्रॅप लावला आणि तो पोलिसांनी उधळलेला होता, त्या प्रकरणात असं कळलेलं होतं की हे सगळे आरोपी एकमेकांना कॉल्स करत नाहीत, तर हे सगळे आरोपी एकमेकांना Instagramवरती किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती फेक अकाउंट तयार करतात आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून हे एकमेकांशी कम्युनिकेशन ठेवतात। किंवा हा जो कृष्ण आहे हा नेमका कुठून या सगळ्यांशी कम्युनिकेशन करत होता, व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून तो आणखी काही माहिती देत असल्याचं सुद्धा समजतंय। तर मग ते सगळे चॅट रिकवर करणं असेल,
असा बराच डेटा आहे जो याच्याकडून येणं बाकी आहे आणि हाच या प्रकरणातला सगळ्यात ॲक्टिव्ह असलेला म्हणजे आत्तापर्यंत जे या अंदेकर घरातले जे जे पकडलेले आहेत 8 जण आहेत जे अंदेकर कुटुंबामधले 9 जण आहेत तर या 9 जणांपैकी हा एकमेव असा व्यक्ती आहे जो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह दिसलेला आहे भारती विद्यापीठच्या केसमध्ये म्हणजे सोमनाथ गायकवाडच्या मुलावर लावलेल्या ट्रॅपमध्ये सुद्धा आणि या आयुष कोमकरच्या ट्रॅपमध्ये सुद्धा हा सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असलेला आरोपी आहे। त्यामुळे याच्याकडून जी काही माहिती समोर येणार आहे ही माहिती सगळ्यात जास्त महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे मग त्याची पोलीस कोठडी जी आहे ती त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती तपास अधिकारी आणि अर्थातच सरकारी वकिलांकडून। मात्र यावरती आरोपीचे जे वकील आहेत त्या आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असं म्हटलं की मुळात आरोपीचे वकील जेव्हा बोलतात तेव्हा ते स्वतः ॲज अ आरोपीला प्रोड्यूस करत असतात, त्याची बाजू घेऊन बोलत असतात। तर मुळात त्यावेळी असं सांगण्यात आलं की आम्हाला या प्रकरणाचं काहीच माहीत नाही आहे। जेव्हा आम्हाला या विषयाची माहिती मिळाली, आयुषची हत्या झाली आणि त्या प्रकरणात आपलं नाव आलेलं आहे असं जेव्हा आम्हाला कळलं त्यानंतर आम्ही लगेचच हजर झालेलो आहोत। स्वतःहून आम्ही न्यायालयात पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो। त्यामुळे मुळात आम्हाला पोलिसांनी पकडलं नाही आहे, आम्ही स्वतः शरण आलो आहे। त्यामुळे जर आम्ही शरण आलेलो असू आणि बाकीचे सगळे आरोपी हे मुळात पोलीस कोठडीत आहेत, त्या सगळ्यांना भरपूर दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे। जो काही प्राथमिक तपास करायचा होता तो सगळा तपास सुद्धा झाला आहे, तांत्रिक तपास बऱ्यापैकी झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या पोलीस कोठडीची गरजच नाही आहे, आम्हाला न्यायालयीन कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद केला गेला। म्हणजे मुळातच जो या प्रकरणातला मुख्य सूत्रधार म्हटलं जातं त्याने असं म्हणणं की मी जेव्हा मला कळलं की माझं या प्रकरणात नाव आहे आणि मी तेव्हा स्वतःहून हजर झालो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की गेल्या 11 दिवसांपासून जेव्हा हा कृष्णा अंदेकर फरार आहे, सगळीकडे कृष्णा अंदेकर फरार 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 अशा बातम्या चालत आहेत, पोलिसांनी याच्यासाठी पथकं रवाना केलेली आहेत, तेव्हा याला माहीत नव्हतं का की याचं या प्रकरणामध्ये नाव आहे? याला काल रात्री कळलं का की आपलं नाव आहे आणि मग त्याच्यानंतर हा सकाळी लगेच हजर झाला? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण जेव्हा काल या सगळ्यामध्ये बंडू अंदेकरला आणि इतर सगळ्या या घरातल्या आरोपींना कोर्टामध्ये आणलेलं होतं तेव्हा बंडू अंदेकरनी अशी कोर्टामध्ये असं सांगितलं की मला पोलिसांकडून धमकावलं जात आहे की कृष्णाला हजर कर नाहीतर गोळ्या घालू। त्यामुळे बंडू अंदेकरला एन्काउंटरची भीती घालण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या भीतीच्या नंतर मग याला भीती वाटायला लागली कृष्णाला आणि म्हणून तो मग कोर्टामध्ये न्यायालयामध्ये म्हणून त्याच्यानंतर खरं तर तो पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्याचं बोललं गेलंय। तर मग जर या एन्काउंटरच्या भीतीने तो हजर झाला आणि आता तो असं म्हणतोय की मला तर या विषयाची काहीच कल्पना नव्हती, माझं नाव जेव्हा मला कळलं तेव्हा मी स्वतःहून हजर झालोय असं तो म्हणतोय। त्यामुळे इतकं सगळं केल्याच्या नंतर ज्याच्यावर सूत्रधार असल्याचे आरोप करण्यात येत आहेत, ज्याने लावलेला एक ट्रॅप जो आहे तो मुळात पोलिसांनी उधळून लावलेला होता, त्याच्याचकडून हा दुसरा ट्रॅप लावल्याचा संशय दाट शक्यता आहे। त्याने असं म्हणणं की आमचा या प्रकरणाशी संबंध नाही, मला काहीच माहिती नव्हतं वगैरे, हे मुळात खूप हास्यास्पद सगळे केलेले दावे आहेत। मात्र या सगळ्या दाव्यांच्या नंतर सुद्धा आता पोलिसांनी या सगळ्यामध्ये स्वतःची बाजू भक्कमपणे मांडल्याच्यामुळे त्यांनी जी काही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती ती पोलीस कोठडी मिळाली नाही, मात्र 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। या 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांना अगदी वेगात या सगळ्या आरोपींचा तपास करावा लागणार आहे, कारण आधीचे जे आरोपी आहेत त्यांना बरीच पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे इतकी सगळी पोलीस कोठडी मिळाल्याच्या नंतर अर्थातच पुढच्या सुनावणीमध्ये कदाचित MCR होऊ शकतो, म्हणजे न्यायालयीन कोठडी होऊ शकते। त्यामुळे आता हे जे काही 2 दिवस आहेत या 2 दिवसात पहिल्यांदा असं होणार आहे की पोलिसांकडे संपूर्ण 13चे 13 आरोपी हे एकसाथ असणार आहेत। त्यामुळे या सगळ्या जणांना एकसाथ बसवून समोरासमोर यांची चौकशी करण्याचा एक चांगला चान्स पोलिसांकडे असणार आहे। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये पोलिसांसाठी पण आव्हान आहे की 2 दिवसात जितकी जास्त माहिती यांच्याकडून काढून घेता येईल तितकी सगळी माहिती काढणं आणि आयुष कोमकर प्रकरणामध्ये त्याचा नेमका काय काय रोल आहे कृष्णा अंदेकरचा, तो हे सगळं रॅकेट कशा पद्धतीने चालवत होता आणि आणखी काही या टोळीकडून अशा पद्धतीचे काही कट रचले जाणार आहेत का, जी काही शक्यता वर्तवली जाते की पुण्यामध्ये गँगवॉर भडकू शकतं, त्या अनुषंगाने आणखी काही कट रचले जातात का किंवा तशा पद्धतीचं काही प्लॅनिंग होतं का, किंवा सोमनाथ गायकवाडच्या टोळीतल्या सुद्धा आणखी काही लोकांवर यांनी ट्रॅप लावल्याचं बोललं जात आहे। तर मग तसं काही केलेलं होतं का, या सगळ्याचा तपास या पुढच्या 2 दिवसांमध्ये करावा लागणार आहे आणि 18 तारखेला हे सगळे आरोपी एकसाथ न्यायालयामध्ये हजर केले जातील। म्हणजे 11 आरोपी पूर्ण आहेत, 11च्या 11 आरोपी हे 18 तारखेला न्यायालयात हजर केले जातील आणि मग तिथून पुढच्या सुनावणीत नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।